नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या आणखी एका व्लॉगमध्ये. तर आता तर मी सकाळी उठले, सगळं काम वगैरे आवरून झालेलं आहे. तर आज प्रश्न होता भाजी काय बनवायची. तसं पण आज संडे तर त्यामुळं आज मटणाचा बेत आहे. मस्त मटण सुक्का बनवणार आहे, मटण रस्सा, भाकरी वगैरे बनवणार आहे. तर मग सकाळी सकाळी नाश्त्याला काय बनवायचा हा प्रश्न पडला होता. तर आहोंना आमच्या भजी खायची होती. कांदा भजी आणि मस्त चहा बनवला आहे. आणि जून चालू झाला आहे. जूनचा अर्धा महिना तर संपला आहे. तरी पण आज अजून पावसाचा पत्ता नाही आहे. पाऊस पडेल तेव्हा पडेल, पण आपलं तर कांदा भजी खायची इच्छा झाली म्हणून बनवलं. पाऊस पडला की परत चालू होईल. तर चला मग मी आज काय काय करते ते तुमच्याशी शेअर करते. तर गाईस, जून महिना चालू झाला आहे पण पावसाचा पत्ता अजून नाही. पण आम्ही म्हणलो की जाऊ दे, पाऊस येईल तेव्हा येईल, आपले भजे करून खायचे मस्त. कसं आहे मटणचं सुक्का, छान दिसतोय ना. असं बघूनच तुमच्या तोंडाला पण पाणी सुटलं आहे ना. माझं पण तसंच झालं आहे, पण एवढं मस्त झालं आहे ना हे. खूप छान, मला खूप आवडतं. म्हणजे मी पीस तर नाही खात, पण मला ग्रेव्ही किंवा रस्सा भाकरीमध्ये चुरून खूप आवडतं. आणि आज मी आहे ना भाकरी पण बनवल्यात आणि चपात्या पण बनवल्यात. ना गाईज, मला हे खूप आवडतं. आणि हे असं मस्त दिसतंय ना, कोणाला पण बघितलं ना असं वाटतं की कोणाच्या पण तोंडाला पाणी सुटेल असं काहीतरी मी असं सुक्कं बनवलं होतं. त्यानंतर रस्सा पण बनवणार होते. इकडे बघू शकता कसं मस्त तेल सुटलं आहे. कारण आहे ना मी खोबरं जास्त वेळ भाजून घेते, म्हणजे कमी गॅसवर. त्यानंतर असं करते, मग असं सुटतं. मग त्यानंतर अशी मस्त बाजरीची भाकरी, चपात्या पण आहेत त्याखाली, मग भात पण आहे थोडा. आणि मग इकडं बघू शकता मस्त खळखळ उकळी आलेलं मटणचा रस्सा. आणि त्यासोबत आहे ना मस्त भाकरी चुरून खायचं. हे बघू शकता, सुक्कं पण बनवलं आहे, रस्सा पण बनवला आहे आणि त्यासोबत मस्त भात. मस्त आज मेन्यू बनवला आहे. बघू शकता किती छान वाटतं आहे ना. आणि हे रस्सा पण खूप छान, मस्त लिंबू पिळायचं त्यात आणि मस्त भाकरी चुरून खायचं. एक नंबर लागतं. कोणाकोणाला आवडतं.